हरिहरपंत नावाचे ज्ञानेश्वरांचे एक पूर्वज गोदावरीच्या तीरी आपे गावास राहत असत. हरिहरपंतांपासून चौथा पुरुष त्र्यंबक यांची समाधी आपेगावी आहे. याने आपल्या उत्तर वयात संन्यास घेतला होता. या त्र्यंबकपतांच्या मुलाचे नाव गोविंदपंत. गोविंदपंतांचा विवाह देवकुळे यांच्या कन्येशी नीराबाईशी झाला होता. गोविंदपंत व नीराबाई या दोघांचीही गैनीनाथांशी ओळख होती आणि त्यांचा चांगला घरोबा होता. पुढे त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव विठ्ठल असे ठेवले. विठ्ठलाची मुंज झाल्यावर त्याने शास्त्राभ्यासास सुरुवात केली. शास्त्राभ्यास पुरा झाल्यानंतर विठ्ठलपंत तीर्थयात्रेस निघाला. यात्रेतच द्वारावतीहा जाऊन त्याने श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन घेतले. तेथून पिंडारक, सुदामपुरी वगैरे स्थळं हिंडत हिंडत कृष्णाने जेथे रुक्मिणीस वरले ते ठिकाण पाहिले. नंतर जेथे कृष्णाने अवतारकृत्य संपवले ते भालुका तीर्थ पाहिले व मग प्रभास, सोरटी सोमनाथ, मुचकुंद गुंफा, धवलपूर वगैरे तीर्थे करून तो त्र्यंबकेश्वरी गेला. तेथे कुशावर्तात स्नान करून गंगाद्वारावरून ब्रह्मगिरीला उजवे घालून भीमाशंकरावरून तो पुढे आळंदीस गेला. विठ्ठलपंत हा आळंदीस इंद्रायणीच्या काठावर बसून स्नानसंध्या व देवपूजा करीत असता त्याला तेथील कुलकर्णी सिद्धेश्वर उर्फ सिद्धोपंत याने पाहिले. त्याचे ते शुद्ध आचरण पाहून त्याला नमस्कार करून तुम्ही कोण, कोठले वगैरे हकीकत सिद्धोपंताने त्याला विचारली. आपल्या गावात असा अतिथी आलेला पाहून सिद्धोपंताने त्याला आपल्या घरी नेले व त्याचा योग्य सत्कार केला. सिद्धोपंताचे पोटी एक कन्या होती. तिला हा वर योग्य आहे असा विचार करून त्याने विठ्ठलास तिचे पाणी ग्रहण करण्याविषयी विनंती केली व तिचा त्याच्याशी योग्य मुहूर्त पाहून विवाह केला. विठ्ठलपंत विवाहानंतर व्यंकटाद्री, अरुणाचल, दक्षिण मथुरा वगैरे तीर्थे करून ज्या ठिकाणी त्याचा दृढ भाव होता त्या श्रीरामेश्वर क्षेत्री गेला आणि दक्षिण यात्रा आटोपून गोकर्ण, कोल्हापूर करून तो कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्याकरिता कराड क्षेत्री गेला आणि तेथून पुन्हा माहुलीस, कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर जाऊन तो आळंदीस आला व सिद्धोपंतांच्या घरी उतरला. शास्त्राभ्यास आणि उत्तर दक्षिण तीर्थयात्रा आटोपल्यावर विठ्ठलपंत आपल्या मातापित्रांच्या भेटीकरिता घरी आपेगावी जाण्यास निघाला. आपेगावी गेल्यावर त्या पितापुत्रांची यथाविधी भेट झाली व सिद्धोपंतांनी आपली लेक त्या वृद्ध जोड्याच्या पायावर वाहिली. सून पाहून गोविंदपंतास व नीराबाईस फार समाधान वाटले व आनंद झाला. त्यांनी चिरंजीव नांदा असा तिला आशीर्वाद दिला. कालांतराने ती वृद्ध मातपित्रे वैकुंठास गेली व संसाराचा भार विठ्ठलपंतांवर पडला. पण संसाराची चिंता नाही विठ्ठलासी, अखंड वृत्तीसी समाधान, अशी विठ्ठलपंतांची उदासीन वृत्ती पाहून सिद्धोपंतांस जरा खेद वाटला व त्याने त्या दोघांच आपल्या घरी आळंदीस वहावयास नेले. कोठेही गेले तरी पळसाला पाने तीनच. विठ्ठलपंतांची जी वृत्ती आपेगावी होती तीच वृत्ती आळंदीसही कायम राहिली व तो सारा वेळ मी संन्यास दीक्षा घेतो असे बायकोस म्हणू लागला. यावर सिद्धोपंतांच्या शिकवणीवरून पितृऋण फेडल्यावर मग तुमच्या चित्तात येईल ते करावे असे उत्तर रुक्मिणीबाई त्याला देत असे. बराच काळ लोटला तरी पुत्रसंतती नाही असे पाहून विठ्ठलपंत सारा वेळ तोच हट्ट घेऊन बायकोजवळ निरोप मागू लागला. शेवटी एकदा रुक्मिणीबाईने उद्वेगाने त्याला निरोप दिला. आळंदीहून विठ्ठलपंत निघाला. तो श्री क्षेत्र काशी येथे जाऊन त्यांनी श्रीपाद स्वामींचा उपदेश घेऊन त्यांच्याजवळून संन्यास दीक्षा घेतली. शिखासूत्राचा त्याग करून श्रीपादांनी त्याचे त्या आश्रमातले नाव चैतन्य आश्रम असे ठेवले व विठ्ठलपंत तेथेच राहिला. विठ्ठलपंत घरून गेल्या दिवसापासून रुक्मिणीबाई व्रतवैकल्यांचे कडकडीत आचरण करून व नित्यनियमाने गावातील देवळात जाऊन अश्वत्थास प्रदक्षिणा घालीत असे. ती एक दिवस नित्याप्रमाणे अश्वत्थ प्रदक्षिणेस गेली असता कर्मधर्म संयोगाने तेथे श्रीपाद स्वामी आले होते. त्यांना तिने नमस्कार केला. बाईने नमस्कार केल्यावर पुत्रवती होई असा तिला स्वामींनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकून रुक्मिणीबाई जरा गोंधळली व तिचे मन कालवले. ते पाहून श्रीपाद स्वामींनी कृपाळूपणे सर्व चौकशी केली व सिद्धोपंतांच्या घरी जाऊन त्यांनी सर्व विठ्ठलपंतांच्या खाणाखुणा नीटपणे विचारल्या. तेव्हा विठ्ठलपंतांची सर्व हकीकत त्यांच्या लक्षात आली. बाईच्या दुःखास आपणही अंशतः कारण आहोत असे मनात आणून श्रीपाद स्वामी तसेच काशीस परत गेले व मठात जाऊन चैतन्यास म्हणजे पूर्वाश्रमीच्या विठ्ठलपंतास पाचारून त्यांनी आज्ञा केली की आता तू परत जाऊन गृहस्थ आश्रम पुरा करावा. गुरुची आज्ञा ऐकून विठ्ठलपंत घरी आले व त्यांनी पूर्ववत गृहस्थ आश्रम पत्करला.
अशी 10-12 वर्षे लोटल्यावर विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. त्यांची नावे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी ठेवली. यांचा जन्म अनुक्रमे शके 1190, 1193, 1196 व 1199 असे 3-3 वर्षांच्या अंतराने झाले. योग्य काळ लोटल्यावर आपल्या मुलांच्या मुंजी कराव्या असे विठ्ठलपंतास वाटले. पण मुंजी लावण्यास कोणी कबूल होईना. लोक म्हणत, तुम्हाला व या मुलांना जाती, कुल, वर्ण व अधिकार नाही. तुम्ही संन्यासी व ही मुले संन्यासाची संतती. ज्याने संन्यास घेतला त्याची जात कोठे राहिली? आमच्या मते तुम्हाला उपनयनाचा अधिकार पोचत नाही. याबद्दल तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेतले पाहिजे. विचाराअंती विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. त्यानंतर 4ही भावंडे पुन्हा ब्रह्मवृंदाकडे गेली, तरीही त्यांच्या मुंजी लावण्यास कोणी तयार झाले नाही. त्यांनी सांगितले की तुम्ही श्री क्षेत्र पैठण येथे जा व तेथून प्रायश्चित्त घेऊन आज्ञापत्र आणा, ते आम्ही वंद्य मानू. ब्राह्मणांचे हे म्हणणे ऐकून त्या भावंडास खेद वाटला. मी प्रायश्चित्त घेईन, देह कष्टी घालीन, अनुतापाने तो दंडीन, असा निर्धार करून तेथून निवृत्तीनाथ निघाला. ही भावंडे प्रायश्चित्त घेऊन शुद्धीपत्र काढण्याच्या उद्देशाने पैठणास गेली. पैठणास असताना एके दिवशी एक पाखालजी आपल्या रेड्यावर पाण्याने भरलेली पखाल लादून त्याला फटके मारीत हाकलून नेत होता. रेडा अशक्त असल्यामुळे त्याचे प्राण डोळ्यांत आले होते व त्याला पाय उचलत नव्हते. त्या रेड्याचे हे क्लेश पाहून ज्ञानेश्वरांच्या डोळ्यांत पाणी आले. तेव्हा पैठणकरांनी विचारले, बाबा, रेडा मार खातो आणि तू का रडतोस? त्यावर ज्ञानेश्वर बोलले, महाराज, सर्वांचा आत्मा एकच आहे. त्याला मारल्याची कळ म्हणूनच माझ्या अंतःकरणात येते. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, बापा, हे कसे घडते? याला प्रमाण काय? तू वाचलेला वेद रेड्यास म्हणता येईल काय? यावर असे सांगतात की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणविला. हे पाहून त्यावेळच्या हेमाडपंत, बोपदेव वगैरे विद्वानांनी त्यांना शके 1209 मध्ये सर्वजित माघ शुद्ध पंचमीस एक शुद्धीपत्र दिले. शुद्धीपत्र दिल्यावर ही भावंडे नेवासे येथे आली व तेथेच ज्ञानेश्वर महाराजांनी आपली ओवीबद्ध टीका ज्ञानेश्वरी लिहिली. साधू संतांच्या पसरत जाणाऱ्या मंडलाकृतीत बसलेल्या श्रोत्यांच्या पुढे श्रीवद भगवद्गीतेवर आपण व्याख्यान करीत आहोत असे कल्पून ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची उभारणी केली आहे. या ग्रंथाची भाषाशैली फार लोकोत्तर असून प्रिमळ आहे. ग्रंथात ग्रंथकर्त्याची विद्वत्ता दिसतेच, परंतु प्रसाद म्हणून जो गुण कवितेत अवश्य असावा लागतो तो यात पूर्णपणे भरला आहे. हा ग्रंथ फार जुना असल्यामुळे यात प्राचीन व जुन्या शब्दांचा भरणा फार आहे व त्यावेळच्या प्रयोगांमुळे हा ग्रंथ प्रथम दुर्बोध असा वाटतो, परंतु थोड्या परिचयांती फार गोड वाटू लागतो. याच ग्रंथाला भावार्थ दीपिका असेही म्हणतात. या ग्रंथात ज्ञानेश्वर स्वतःचा उल्लेख ज्ञानदेव असा करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवाशात एका खांबावर लिहिला अशी एक फार दिवसाची आख्यायिका चालत आलेली आहे व अजूनही नेवाशात हा खांब लोक दाखवितात आणि सांगतात की या खांबावर ज्ञानेश्वर कोळशाने ओव्या लिहित व मग सच्चिदानंद बाबा त्यांची नक्कल करून ठेवी. वास्तविक प्रकार असा आहे की हा खांब पूर्वी एका मोठ्या शंकराच्या देवालयाचा होता व या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी आपला ग्रंथ लिहिला. बरेच वर्षापूर्वी हा खांब जमिनीत गाडला गेला. त्याचा 1.5 फूट भाग मात्र वर राहिला होता व तेव्हाही यास नेवाशात ज्ञानेश्वरीचा खांब असे म्हणत असत. पूर्वी तेथे राघोबा दादा पेशव्यांचा वाडा होता. त्याची लाकडे लिलावात विकत घेऊन एका गृहस्थाने या खांबाभोवती एक देऊळ बांधले. कालांतराने हेही देऊळ मोडकळीस आले तेव्हा काही वर्षापूर्वी याचा जीर्णोद्धार नेवासे येथील कैलासवासी रामकृष्ण बापूसाहेब यांनी केला. बापूसाहेबांनी तिथे दगडी देऊळ बांधले आहे. मूळ गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय आहेत व या सर्वांत मिळून सुमारे 9000 ओव्या आहेत. परंतु हल्ली प्रसिद्ध असलेल्या सर्व प्रती या एकनाथांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केल्यानंतरच्या असल्यामुळे मूळ लिहिलेल्या अस्सल ग्रंथाच्या ओव्या किती होत्या हे आज नक्की कळण्यासारखे नाही. आजच्या सर्वात जुन्या अशा पोथीत ओवी संख्या 8896 आहे. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ
ज्ञानेश्वरांनी शके 1212 मध्ये म्हणजे आपल्या वयाच्या केवळ 15व्या वर्षी रचून पुरा केला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांसारख्या भव्य ग्रंथाची उभारणी केल्यावर ज्ञानेश्वर आपला ज्येष्ठ बंधू व गुरु जो निवृत्तीनाथ त्याच्यासह इतर भक्त मंडळींना बरोबर घेऊन तीर्थयात्रेला निघाला. संत मंडळींच्या संगतीत या भावंडांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. थाटाने कीर्तन करीत ते अनेक ठिकाणी गेले. ही तीर्थयात्रा करीत असताना या मंडळींनी महाराष्ट्राच्या गावोगावी व दारोदारी आपल्या नवीन पंथाच्या वेलाचे रोप लावले. तीर्थयात्रा आटोपून श्री ज्ञानेश्वर महाराज शके 1218च्या कार्तिकी महिन्यात श्री क्षेत्र पंढरपूर येथे आले आणि याचवेळी जगी मान्यता वाढून उपाधी होते व ईश्वर आराधनेत व्यत्यय येतो याकरिता एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा त्यांनी निश्चय केला. कार्तिकीच्या वारीसाठी संत मंडळी जमली होती. त्यांना ज्ञानोबांचा हा विचार ऐकून वाईट वाटले व ही मंडळी त्यांच्याबरोबर आळंदीला गेली. आळंदीला आल्यावर वद्य पक्षात एकादशीस हरिजागर होऊन द्वादशीस बुधवारी पारणे झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्रयोदशीस दुपारी गाभाऱ्यातील इंद्रायणी नदीच्या काठी श्री सिद्धेश्वराच्या देवळाच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली एक समाधी स्थान तयार करविले होते. त्यात श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यास बसले. समाधीची जागा नामदेवाच्या मुलांनी झाडून स्वच्छ केली व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या कपाळी गंध लावून त्यांच्या गळ्यात माळा घातला. ज्ञानदेवांनी सर्वांना नमस्कार केला व मग ते तुळशी बेल अंथरून त्यावर मांडलेल्या दर्भासनावर समाधीस बसले. मग निवृत्तीनाथांनी समाधी स्थानाच्या बाहेर येऊन समाधीस शिळा घातली. संतांनी हरिनामाच्या गजराने व टाळ मृदंगांच्या आवाजाने दशदिशा दणाणून टाकल्या. ही गोष्ट शके 1218 दुर्मुख नाम संवत्सर कार्तिक वद्य त्रयोदशीस गुरुवारी दुपारी घडली. ज्ञानेश्वरांच्या नंतर त्यांची इतर भावंडे या लोकी फार दिवस राहिली नाहीत. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीस सोपानदेव हे सासवड मुक्कामी समाधिस्थ झाले. 2 महिने गेल्यानंतर आपली जन्मभूमी व आपले पणजे त्र्यंबकपंत यांची समाधी डोळाभर पाहावी म्हणून निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई आपेगावला गेली. बालपणाच्या एक आठवणीने मुक्ताबाईस हळहळ होऊन ती खिन्न आणि उदास झाले. तिने त्यागीला आहार अन्न पाणी सकळ आणि पुढे थोडेच दिवसांनी म्हणजे वैशाख वद्य द्वादशीस शके 1219 या दिवशी ती परलोकवासी झाली. तिची समाधी एदलाबाद जवळ तापी तीरावर आहे. भक्तमंडळी म्हणतात की आकाशात विजेचा प्रचंड गडगडाट झाला त्यासर्शी मुक्ताबाई सहज स्वरूपी मिळून गेली. अर्थात तिचा देह विजेच्या लोळासारखा नाहीसा झाला. आपली सर्व भावंडे आपल्या देखत गेल्यामुळे अतिशय उदास होऊन निवृत्तीनाथांनीही सुमारे 1 महिना उलटला नाही तोच ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्र्यंबकेश्वरी देह ठेवला. इथे संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे संक्षिप्त जीवनचरित्राचे कथन संपते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला आमचे सादरीकरण आवडले असेल तर कमेंट करा रामकृष्ण हरी. आता पुढच्या भागात आपण सुरू करत आहोत ज्ञानेश्वर माऊलीच्या गोड आणि रसाळ लिखाणातून प्रकटलेला ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर आमच्या ज्ञानदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कंटेंटचा अपडेट अगदी लगेच मिळवा. जय जय रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली की जय.